आम्ही भीमाशंकर या ठिकाणी गेलो होतो. तेथील हा परिसर आहे. माझी मुलगी आणि मी वर पायऱ्या चढत चाललेलो आहोत. खूप गर्दी होती त्याच्यामुळे सावकाश चाललेला आहे मुलीला धरून. आणि इकडे रांग होती त्याच्यामुळे आम्ही देवदर्शनासाठी वर एक माकड पण बसलेलं आहे. माझ्या मुलीला ते माकड बघून खूप आनंद झाला होता. ते माकड कणीस खात आहे. आणि इकडे मंदिराच्या वरचं शिखर आहे ते खूप छान दिसत आहे. आणि ढग पण आहे तिथे. खूप जवळ ढग आल्यासारखं वाटत आहे. आणि ढगामुळे खूप असा अंधार अंधार असा दिसत आहे. आम्ही आता इथे गंध लावण्यासाठी थांबलेलो आहोत. गंध लावताना त्या माणसाने अगोदर चंदन लावले, त्याच्यानंतर चंदन लावल्यानंतर त्याच्यावर नाव लिहिले. सगळीकडे त्याने एकसारखे चंदन लावून घेतले आणि कुंकवामध्ये एक स्टँड बुडवले आणि त्या स्टँडवर नाव होते. श्री भीमाशंकर असे नाव होते. आणि त्याच्यानंतर एका बाजूला त्याने त्रिशूळ आणि दुसऱ्या बाजूला पण त्रिशूळ लावले आणि त्याच्यामध्ये एक गंधाचा टिपका दिला. खूप छान वाटत होतं तिथे. खूप ढगासारखं होतं वातावरण. पाऊस 5-5 मिनिटालाच येत होता. पाऊस पण खूप जास्त प्रमाणात यायचा आणि खूप छान वाटलं.